नमस्कार. युवा मनवंतर आणि कल्पक विद्यार्थी समूह यांच्या आणखी एका नवीन उपक्रमात आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत. हिरक महोत्सवी महाराष्ट्राच्या विविध क्षेत्रांचा सांगोपांग वेध घेण्यासाठी साठीची उमर गाठलेल्या महाराष्ट्राची दशा आणि दिशा यांची चर्चा करण्यासाठी महाराष्ट्र साठी आणि दिठी ही आगळी वेगळी ऑनलाईन व्याख्यानमाला सुरू करत आहोत. यातील आजचे पहिले व्याख्यान आहे शरद जोशी आणि शेतकरी चळवळ या विषयावर, आणि त्यावर मूलभूत मांडणी करणाऱ्या अभ्यासक आहेत वसुंधरा काशीकर भागवत, पुणे. मुक्त पत्रकार, उत्तम निवेदक, आशय लेखक आणि स्तंभ लेखक. IBN लोकमत या मराठी वृत्तवाहिनीवर मुंबई येथे 4 वर्षे सहसंपादक आणि वृत्त निवेदक म्हणून काम. IBN लोकमत या वृत्तवाहिनीवर कार्यरत असताना सर्वोत्कृष्ट स्त्री सूत्रधार म्हणून अत्यंत मानाचा समजला जाणारा मटा सन्मान प्राप्त. IBN लोकमत या वृत्तवाहिनीवर सलाम महाराष्ट्र या कार्यक्रमात विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या सुमारे 300 मुलाखती घेण्याचा अनुभव. सकाळ आणि साम टीव्ही साठी पुणे येथे उपसंपादक म्हणून काम. हिस्ट्री या वाहिनीसाठी गुणवत्ता नियंत्रक म्हणून 3 वर्षे काम. रानडे इन्स्टिट्यूट ऑफ जर्नालिझम, पुणे विद्यापीठ येथे टीव्ही जर्नालिझम या विषयाच्या मानद प्राध्यापक म्हणून कार्यरत. स्पर्धा परीक्षांसाठी अनेक वर्षांपासून वेगवेगळ्या वर्गांसाठी अध्यापन. गझल, शायरी, साहित्य, तत्वज्ञान, भाषा आणि राजकारण या विषयांची विशेष आवड. सध्या दैनिक दिव्य मराठीच्या रविवार रसिक पुरवणीत इर्शाद या लोकप्रिय स्तंभासाठी लेखन. पण या सगळ्यांपेक्षा त्यांची अतिशय ठळक ओळख म्हणजे शरद जोशी शोध अस्वस्थ कल्लोळाचा या चर्चित पुस्तकाच्या लेखिका. शेतकरी संघटनेचे संस्थापक शरद जोशी यांचा त्यांना जवळपास 2 दशके सहवास लाभला. दोघांमध्ये अनेकदा गप्पांची मैफल रंगली. फोनवर, पत्रांद्वारे असंख्य संवाद, चर्चा झाल्या. खरे तर शरद जोशी यांची 20 पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. त्यांचे जवळपास सगळे काम आणि तत्वज्ञान लोकांच्या समोर आहे. मात्र त्यात कुठेही व्यक्त न झालेली जोशी यांची शेकडो निरीक्षणे वसुंधरा काशीकर यांच्या लेखणीतून मार्मिक बनलेली आहेत. शरद जोशी मृत्यूपूर्वी वसुंधरा यांना म्हणाले होते, आत्मा असेल तर मृत्यूनंतर तुझ्याशी मी नक्की संवाद साधेन बघ. म्हणून तर आज शरद जोशी यांच्या पुण्यस्मरण दिनी वसुंधरा काशीकर यांना ऐकणं म्हणजे जणू शरद जोशी यांच्याशी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष संवाद साधण्यासारखे आहे. बहुआयामी प्रतिभा असलेल्या त्यांच्यासारख्या मान्यवर अभ्यासकाच्या मांडणीने महाराष्ट्र साठी आणि दिठी या व्याख्यानमालेची सुरुवात होणे ही गोष्ट आमचा उत्साह वाढविणारी आहे. दिल्लीतील आंदोलनाच्या निमित्ताने शेतकरी आणि शेती प्रश्न हे विषय आपल्या चर्चा विश्वाच्या केंद्रस्थानी आलेले असताना आपण त्यांच्या मांडणीला आणि एकंदरीत या उपक्रमाला क्रियाशील प्रतिसाद द्याल ही अपेक्षा. नमस्कार. युवा मनवंतर आणि कल्पक विद्यार्थी समूह यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या हिरक महोत्सवी महाराष्ट्राच्या विविध क्षेत्रांचा आढावा घेणाऱ्या या व्याख्यानमालेचं आयोजन त्यांनी केलं, त्याबद्दल मी त्यांचं मनापासून अभिनंदन करते. प्राध्यापक विश्वाधार देशमुख, त्यांचे सर्व सहकारी आणि त्यांचे विद्यार्थी लॉकडाऊन सुरू झाल्यापासूनच सातत्याने वेगवेगळे उपक्रम या माध्यमातून राबवत आहेत. त्याबद्दल खरोखरच त्यांचं अभिनंदन करायला पाहिजे. या व्याख्यानमालेमध्ये शरद जोशी आणि शेतकरी चळवळ या विषयावर विचार व्यक्त करण्यासाठी मला त्यांनी संधी दिली, याबद्दल त्यांचे खरोखर मनापासून आभार मानते. शरद जोशींच्या सोबत 20 वर्ष
20 ते 22 वर्ष सातत्याने राहण्याचा मला भाग्य लाभलं. त्यांच्याशी वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करण्याची संधी मिळाली आणि त्यामध्ये अनेक विषय होते, अगदी शेतकरी चळवळीपासून अर्थकारणापर्यंत ते विवाह संस्थेपासून राजकारणापर्यंत. आणि त्यामुळे एक ज्याला म्हणता येईल की त्या थोड्याफार त्या सहवासाच्या अधिकाराने आज मी इथे तुमच्यासमोर या विषयावर माझे विचार व्यक्त करायला उपस्थित आहे. शरद जोशी आणि शेतकरी चळवळ याकडे वळण्यापूर्वी मला सगळ्यात महत्वाचं वाटतं ते शरद जोशींच्या जीवनातील स्वातंत्र्याची संकल्पना समजून घेणं. याचं कारण असेल की शेतकरी संघटनेची स्थापना असेल, त्यांचा खुल्या अर्थव्यवस्थेचा पुरस्कार असेल, कुठलीही गोष्ट जर समजून घ्यायची असेल किंवा मुळात शरद जोशींनाच जर समजून घ्यायचं असेल तर शरद जोशींच्या जीवनातील स्वातंत्र्याची जी कल्पना आहे ती समजून घेणं ही मला खूप गरजेचं वाटतं. कारण शेतकरी संघटक, एक विद्वान मनुष्य, एक अर्थशास्त्राचा अभ्यासक, शेतकऱ्यांना जागा करणारा नेता, त्यांना वर्गामध्ये संघटित करणारा नेता, ही सगळी त्यांची ओळख लोकांना आहेच. पण मला असं वाटतं की सगळ्यात पहिले शरद जोशी हे एक विचारवंत होते, ते एक तत्वचिंतक होते आणि त्यांच्या या तत्वज्ञानातून काहीतरी वैचारिक बैठकीतूनच ही सगळी संघटना उभी झालेली आहे. आणि म्हणून त्यांची स्वातंत्र्याची संकल्पना काय होती हे समजून घेणं हे मला खूप महत्वाचं वाटतं. शेतकरी चळवळीकडे वळण्यापूर्वी शरद जोशी नेहमी असं म्हणायचे की माझ्या आयुष्यामध्ये स्वातंत्र्य हे सत्य आहे, स्वातंत्र्य हे शिव आहे आणि स्वातंत्र्य हे सुंदर आहे. सत्यम शिवम सुंदरम हे सगळं काही असेल तर ते माझ्यासाठी स्वातंत्र्य आहे. आणि माणसाच्या जीवनात अर्थकारणापासून ते राजकारणापर्यंत, व्यक्तिगत जीवनापर्यंत स्वातंत्र्य हा गाभा आहे असं ते म्हणत असत. त्यांचे एक खूप सुंदर वाक्य आहे. ते असं म्हणायचे की वस्तू, विचार आणि सेवा या 3 गोष्टींची देवघेव अनिर्बंधपणे होणं ही स्वतंत्रतेची महत्वाची अट आहे असं ते मानतात. 3 गोष्टी त्यांनी म्हटलेल्या आहे, विचार, वस्तू आणि सेवा. आता शरद जोशींच्या म्हणण्यानुसार स्वतंत्रता हा वाद नाहीये, ज्याला आपण इंग्लिशमध्ये इझम असं म्हणतो, तो इझम नाहीये, तर ती एक सम्यक विचारसरणी आहे. त्यांचं म्हणणं असं की जेव्हा आपण एखाद्या जातीच्या चष्मातून जगाकडे बघतो, धर्माच्या चष्मातून जगाकडे बघतो किंवा लिंगाच्या चष्मातून जगाकडे बघतो, म्हणजे फॉर एक्झाम्पल जातीतून निर्माण झालेली मराठा चळवळ असेल किंवा दलित चळवळ असेल, लिंगातून निर्माण झालेली स्त्रीवादी चळवळ असेल, तर तो एक वाद तयार होतो आणि तो वाद म्हणजे जो असतो तो एक संकुचित असतो. स्वतंत्रतेचा उपासक सुद्धा अशाच एखाद्या छोट्याशा छिद्रातून जगाकडे बघत असतो. मात्र इतर लोक आणि स्वतंत्रतेचा उपासक यांच्यात फरक हा आहे की आपल्या संकुचितपणाची जाणीव स्वतंत्रतेच्या उपासकाला असते आणि आपलं हे संकुचित छोटंसं छिद्र हे विस्तारलं पाहिजे, आपल्या जीवनाचा परीघ विस्तारला पाहिजे, यासाठी तो प्रयत्न करत असतो. ही जाणीव त्याला असते. हीच त्यांच्या मते स्वातंत्र्याची निष्ठा आहे. आता सगळ्यात पहिले स्वातंत्र्याचा विचार करताना राज्याबद्दलचं किंवा सरकारबद्दलचं त्यांचं मत काय होतं हे समजून घेणं आपल्याला गरजेचं आहे. त्यांचं म्हणणं असं होतं, इतर जे व्यक्तिवादी विचारक आहे, व्यक्तिवादी म्हणजे व्यक्ती ही जीवनाचं, राजकारणाचं, अर्थव्यवस्थेचं केंद्रबिंदू आहे असं मानणारे ते व्यक्तिवादी विचारक. तर इतर व्यक्तिवादी विचारकांप्रमाणे ते सुद्धा राज्य ही एक आवश्यक आपत्ती आहे, म्हणजे ज्याला इंग्लिशमध्ये एक प्रसिद्ध वाक्य राज्यशास्त्रामध्ये वापरलं जातं की स्टेट इज अ नेसेसरी इव्हिल, म्हणजे आपत्ती आहे, ते संकट आहे, वाईट आहे, पण आवश्यक संकट आहे असं ते मानतात. आता आवश्यक संकट काय आपण थोडंसं समजून घेऊ. त्यांचं म्हणणं असं होतं की बाह्य आक्रमण, दुसऱ्या राष्ट्रांचं आपल्या राष्ट्रावर होणारं आक्रमण आणि अंतर्गत सुरक्षा, की नागरिकांमध्ये, माणसांमध्ये भांडणं, मारामाऱ्या, खुनाखुनी हे सगळे प्रकार होऊ नये, कायदा आणि सुव्यवस्था कायम राहावी, एकमेकांच्या अधिकार क्षेत्रावर अतिक्रमण होऊ नये, यासाठी आणि एवढ्याच कामासाठी राज्याची गरज आहे. म्हणजे बाह्य आक्रमण आणि अंतर्गत सुरक्षा एवढंच सरकारचं काम आहे. बाकी सामाजिक कल्याणाच्या योजना आणि कल्याणकारी राज्य यासारख्या प्रकारामध्ये सरकारनं पडू नये. सरकारचं कार्यक्षेत्र जे आहे, ज्युरिडिक्शन जी आहे ती अत्यंत सीमित असली पाहिजे आणि म्हणून ते राज्याला इतर व्यक्तिवादी विचारकांप्रमाणे नेसेसरी इव्हिल किंवा आवश्यक आपत्ती असं म्हणतात.
त्यांनी स्वतःच म्हटलंय की मी पराकोटीचा व्यक्तिवादी माणूस आहे. व्यक्तीसाठी राज्य आहे, राज्यासाठी व्यक्ती नाही. आणि म्हणूनच कल्याणकारी राज्य आणि कल्याणकारी अर्थशास्त्र, वेलफेअर स्टेट आणि वेलफेअर इकॉनॉमिक्स या दोन्ही संकल्पना शरद जोशींना अमान्य होत्या. त्याचं कारणही त्यांनी दिलं होतं, लॉजिकल कारण असं त्यांनी दिलं होतं की सरकारच्या हस्तक्षेपामुळे माणसाची जबाबदारी घेण्याची वृत्ती कमी होते, माणसं ऐदी होतात, माणसं आळशी होतात आणि आत्मविश्वास सुद्धा गमावून बसतात आणि सततच्या परावलंबित्वामुळे त्यांची जी जबाबदारी घेण्याची वृत्ती आहे ती हळूहळू क्षीण होत जाते. आणि त्याच्यासाठी ते खूप छान दृष्टांत नेहमी त्यांच्या भाषणामध्ये किंवा त्यांच्या बोलण्यामध्ये द्यायचे. त्यांनी असं सांगितलं की चांदवडला त्यांनी जे महिला अधिवेशन घेतलं होतं तिथे एक 50-60 वर्षांची म्हातारी स्त्री, त्यांच्या बहिणीने त्यांना एक हकीकत सांगितली, कार्यकर्ती होती ती. तर ती म्हणाली की एक 50-60 वर्षांची म्हातारी स्त्री अगदी सकाळी किंवा संध्याकाळी सुद्धा घराबाहेर पडायचं असेल तर एका 5 वर्षाच्या लहान मुलाला घेऊन जायची. आणि ती त्याच्यासाठी कारण काय द्यायची की पुरुष माणसाची सोबत असलेली बरी, म्हणजे 5 वर्षाच्या पुरुषाचा, 5 वर्षाच्या लहान मुलाचा केवळ तो पुरुष आहे म्हणून तिला आधार वाटावा. सो सांगण्याचा मुद्दा असा की सततचं जे हे मानसिक परावलंबित्व आहे त्यामुळे माणूस आत्मविश्वास गमावून बसतो आणि म्हणून राज्याचं कार्यक्षेत्र हे याही दृष्टीने सीमित असलं पाहिजे. आता दुसरा आणखी पुढचा विचार तो असा शरद जोशींचा या मागचा की व्यक्ती स्वतःचा जो निर्णय आहे तो अतिशय चांगल्या पद्धतीने घेऊ शकतो. व्यक्तीसाठी त्याच्या वतीनं समूह हा निर्णय घेऊ शकत नाही, हा त्यांचा महत्वाचा विचार होता. व्यक्तीला स्वतःचं हित सर्वात जास्त कळतं आणि म्हणून त्यांनी त्याच्यासाठी घेतलेला निर्णय हा अचूक आणि योग्य ठरतो. त्याच्या वतीने कोणीतरी जेव्हा समूह निर्णय घेतं तेव्हा तो निर्णय योग्य ठरत नाही. आता जो कृषी कायदा झालेला आहे आणि तो जो काही सध्या वाद आणि एज्युटेशन सुरू आहे तो आपल्याला याच्यात जोडून घेता येऊ शकेल. शरद जोशींचं म्हणणं असं होतं की कृषी उत्पन्न बाजार समित्या या संपल्या पाहिजे, एपीएमसी कमिटीज या बंद झाल्या पाहिजे. कारण असं की शेतकरी त्याचा माल पिकवतो, उत्पादन करतो. मी जर सोयाबीन पिकवलं तर ते सोयाबीन कुठे विकायचं हा अधिकार सर्वस्वी मला असला पाहिजे. ते इथेच विकायचं आणि याच भावाने विकायचं अशी एक कमिटी माझ्या वतीने कोणीतरी निर्णय घेते ही गोष्टच त्यांना अमान्य होती. आणि याच्यातूनच मग शोषणाची अर्थव्यवस्था सुरू होते, मक्तेदारी निर्माण होते. गेल्या 50 वर्षांमध्ये आपण ते सगळं बघितलेलं आहे की दलाल अडते यांनी कशा पद्धतीने शेतकऱ्यांचं आणि इकडे व्यापाऱ्यांचंही दुहेरी पद्धतीने शोषण केलं. आणि म्हणून किमान देशांतर्गत तो खुली अर्थव्यवस्था करा. महाराष्ट्राच्या शेतकऱ्याला त्याच्या कापसाला जर दिल्लीमध्ये जास्त किंमत असेल तर तो नेऊन विकता आला पाहिजे, किंवा पंजाब मधल्या शेतकऱ्याला त्याच्या गव्हाला जर इकडे महाराष्ट्रात किंवा आंध्रमध्ये जास्त भाव मिळत असेल तर तिकडून आणून विकता आला पाहिजे. इतकं साधं सोपं त्यांचं म्हणणं होतं. आणि सरकारने यामध्ये लक्ष घालू नये, व्यक्तीला स्वतःचे निर्णय स्वतः घेऊ द्यावे, इतका साधा सोपा विचार त्यांनी मांडला होता. आणि सरकारी हस्तक्षेपामुळेच सर्व समस्या तयार झाल्या. शरद जोशींचे एक खूप चांगलं वाक्य आहे, मार्मिक वाक्य आहे. ते असं म्हणतात की सरकार क्या समस्या सुलझाएगी, सरकार खुद ही एक समस्या आहे. सरकार स्वतःच एक समस्या असल्यामुळे सरकार कोणत्याही समस्येचं समाधान करू शकत नाही. पुढे थोडंसं जाऊन आपण बघू त्यांच्या स्वातंत्र्याच्या विचाराबद्दलच. त्यांचा स्वातंत्र्याचा विचार हा भांडवलवादी नाही, हा एक सगळ्यात महत्वाचा भाग मला इथे सांगावासा वाटतो. तर तो उद्योजकतावादी विचार आहे आणि हे स्पष्टीकरण शरद जोशींनीच दिलेलं आहे. त्यांच्या मते की जेव्हा खुल्या अर्थव्यवस्थेचा त्यांनी पुरस्कार केला त्यांना अमेरिकेचे हस्तक असं लोकांनी ठरवलं. आणि खुली अर्थव्यवस्था तो एक काळ होता 1991चा, जेव्हा नरसिंहराव आणि मनमोहन सिंग यांच्या काळामध्ये पहिल्यांदा आपण खुलीकरण 1991ला स्वीकारलं. त्यावेळेला आता चंगळवाद फोफावणार आणि आता गरिबांना कोणी वाली नाही, देशामध्ये आता लुटमार सुरू करणार मल्टीनॅशनल कंपन्या, अशी सगळ्या स्वदेशी उद्योगपतींनी आरडाओरड सुरू केला होता. तर शरद जोशींनी त्याचा प्रतिवाद असा केला की मुक्त अर्थव्यवस्था किंवा खुली अर्थव्यवस्था म्हणजे चंगळवाद नाही. खुली अर्थव्यवस्था म्हणजे उपभोग वाढवण्याची धडपड नाही. खुली अर्थव्यवस्था म्हणजे विपुलता, लक्षात घ्या हा शब्द महत्वाचा आहे, विपुलता आणि विविधता वाढवण्याची धडपड आहे.
आणि तिचा हेतू लोकांना अधिकाधिक निवडीचं स्वातंत्र्य प्राप्त करून हा देणं आहे. त्यांचं म्हणणं असं होतं की उपभोग तो जनावरही घेतात, मग माणूस आणि जनावर यांच्या उपभोगामध्ये काय फरक आहे. उदाहरण देता येईल, एक घराचं छोटंसं उदाहरण देऊन आपल्याला सांगता येऊ शकेल की प्राणी हे जंगलामध्ये राहतात, कुठे गुहेमध्ये राहतात, झाडामध्ये राहतात. माणसांनी सिमेंट तयार केलं, विटा तयार केल्या, टाईल्स तयार केल्या, सिमेंट कॉन्क्रीटची पक्की घर बांधली, तो तेवढ्यावरच थांबला नाही. त्या उपभोगातली विविधता आणि विपुलता आणि सौंदर्य बघा. त्याच्या पुढे जाऊन इंटिरियर डिझाईन आणलं, त्याच्या पुढे जाऊन घरातले वेगवेगळे रंगांचे प्रकार आणले, त्याच्या पुढे जाऊन टाईल्सचे, ग्रॅनाइट, मार्बल असे प्रकार आले, त्याच्या पुढे जाऊन घराची सजावट आली. आणि म्हणून ते सप्रमाण हे सिद्ध करून देतात की खुली अर्थव्यवस्था म्हणजे उपभोग वाढवण्याची धडपड नाही, तर निवडीचं स्वातंत्र्य मिळणं आणि विपुलता, विविधता आणि सौंदर्याचा आनंद घेण्यासाठीची धडपड आहे. खुली अर्थव्यवस्थेमध्ये कल्पकतेला आणि प्रतिभेला वाव आहे. पुढचा आणखी एक महत्वाचा तत्वज्ञानात्मक भाग जो आहे तो समजून घेणं आवश्यक आहे. त्यांचं म्हणणं असं म्हणतात, त्यांच्या तत्वज्ञानामध्ये एक भाग येतो स्वातंत्र्याच्या कक्षा, ज्याला डिग्रीज ऑफ फ्रीडम असं म्हणतात. हा एक अतिशय मौलिक विचार आहे शरद जोशींचा असं मला वाटतं. आणि त्या विचाराच्या आधारावरच त्यांनी इंडिया आणि भारत ही त्यांची अतिशय गाजलेली जी काही हे आहे विभागणी आहे ती त्यांनी केली. त्यांचं म्हणणं असं की आयुष्यामध्ये तुम्हाला निवड करण्याची संधी किती वेळा मिळते यावर तुमच्या आयुष्याची गुणवत्ता अवलंबून आहे. आता उदाहरणाद्वारे हे समजून घेऊ हा तत्वज्ञानात्मक भाग की गरीबाला निवड करण्याची संधी किती मिळते. एखादा गरीब शेतकऱ्याचा मुलगा आहे छोटासा, त्याची खेळणी आणि एखाद्या श्रीमंत डॉक्टरचा मुलगा, त्याला खेळण्याची जी काही संधी मिळते, निवडीची जी संधी मिळते, त्याचं जर आपण साधं उदाहरण घेतलं, गरीब शेतकऱ्याचा मुलगा त्याला एखादा लाकडी बैल असेल, काही कंचेगोटे असतील किंवा गुल्लेर असेल. श्रीमंत डॉक्टरच्या मुलाला असंख्य 500-600 प्रकारची टेडीबिअर पासून विविध प्रकारची खेळणी, कम्प्युटर असेल, मोबाईल असेल. तर ही निवडीची संधी तुम्हाला आयुष्यामध्ये किती प्रमाणामध्ये मिळते यावर आयुष्याची गुणवत्ता आहे अवलंबून आहे असं म्हणतात. दुसरा भाग, निवड करण्याची संधी मिळाल्यावर त्यामध्ये तुम्हाला पर्याय, ऑप्शन्स किती अवेलेबल आहे. पुन्हा आपण हे समजून घेऊ उदाहरणाद्वारे की गावातल्या मुलाला फक्त जिल्हा परिषदेच्या शाळेत जाण्याची संधी मिळते, ती पण मराठी मीडियमच्या. शहरामध्ये राहणाऱ्या मुलाला महानगरपालिकेची शाळा असते, प्रायव्हेट शाळा असते, इंग्लिश मीडियम शाळा असते, सेमी इंग्लिश मीडियम शाळा असते. तर निवडीमध्ये परत पर्याय पहा. त्याच्यानंतरचा मुद्दा की पर्यायामध्ये जे पर्याय उपलब्ध होतात ते किती व्यापक असतात असं शरद जोशी प्रश्न विचारतात. परत ही बाब पण आपण उदाहरणाद्वारे समजून घेऊ की गावाच्या शाळेत जाणाऱ्या मुलाला एकच अभ्यासक्रम असतो आणि ती SSC बोर्ड असतं, परंतु शहरातल्या शाळेमध्ये SSC बोर्ड असतं, ICSE बोर्ड असतं, CBSE बोर्ड असतं, फ्रेंच, जर्मन, स्पॅनिश इतक्या भाषा शिकण्याची संधी असते, एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज कितीतरी उपलब्ध असतात. आणि म्हणून इथेच त्यांच्या इंडिया आणि भारतच्या विभागणी ही जी संकल्पना आहे याचं मूळ आपल्याला सापडतं. ते म्हणतात की श्रीमंत इंडियामधल्या मुलांना, नागरिकांना निवडीचं स्वातंत्र्य, त्यासाठीचे पर्याय आणि पर्यायातील विविधता याची संधी मुबलक प्रमाणामध्ये असते आणि म्हणूनच त्यांच्या आयुष्याची गुणवत्ता ही निश्चितच जास्त आहे. तर गरीब भारतामध्ये राहणाऱ्या शेतकऱ्यांना आणि इतर गरीब नागरिकांना ही निवडीची संधी, त्याचं स्वातंत्र्य अतिशय कमी प्रमाणामध्ये उपलब्ध असतं. म्हणून खुली अर्थव्यवस्था ही निवडीचं स्वातंत्र्य सर्व नागरिकांना जास्तीत जास्त प्रमाणामध्ये उपलब्ध करून देते असं शरद जोशींचं म्हणणं आहे. त्यांनी उदाहरण दिलं की भारतात नेहरूवियन मॉडेलनुसार आपण स्वातंत्र्यानंतर मिश्र अर्थव्यवस्था स्वीकारली होती आणि मिश्र अर्थव्यवस्थेनुसार नियोजन आयोग स्थापन झाला. आता नियोजन आयोग म्हणजे काय, व्यक्तीच्या हिताचे निर्णय किंवा व्यक्तीच्या वतीनं समूहाचे निर्णय हे समूह घ्यायला लागलं आणि त्यातून काय निर्माण झालं, लायसन्स परमिट राज निर्माण झालं, मक्तेदारी निर्माण झाली, शोषण निर्माण झालं, सरकारच्या मर्जीतले काही उद्योजक श्रीमंत झाले. हे पण आपण उदाहरणाद्वारे समजून घेऊ की 1970च्या दशकामध्ये बजाजची स्कूटर होती, तेवढी एकच कंपनी होती स्कूटर तयार करणारी भारतामध्ये, इतर कंपन्या नव्हत्या. सरकारच्या मर्जीतली कंपनी होती, स्वाभाविकच या कंपनीची मक्तेदारी निर्माण झाली. त्यावेळेचे जे लोक आहेत ती परिस्थिती अशी सांगतात की 1970च्या दशकामध्ये
10 वर्ष आधी बजाजची स्कूटर मिळवण्यासाठी आपला नंबर लावावा लागायचा आणि ऍडव्हान्स लोक 70 साली 4,000 रुपये भरायचे, त्याच्यानंतर 4 वर्षांनी स्कूटर मिळायची. म्हणजे माझे एक परिचित आहेत, त्यांनी सांगितलं की 1970ला मी 4,000 रुपये बजाजची स्कूटर मिळायला भरले आणि मला 1974 साली ही स्कूटर मिळाली. मग याच्यामध्ये तुम्हाला 8 ते 10 महिन्यातच जर स्कूटर पाहिजे असेल तर तुम्ही वरचे पैसे खाऊ घाला, 6-7 हजार रुपये खाऊ घाला, तेव्हा त्याच्यानंतरही तुम्हाला 8 ते 10 महिन्यांनी स्कूटर मिळायची. आज स्थिती काय आहे? खुली अर्थव्यवस्था आल्याबरोबर, मल्टीनॅशनल्स कंपन्या भारतात आल्याबरोबर आज मी बाजारामध्ये गेली तर टीव्हीएस सुझुकी असेल, होंडा ऍक्टिव्हा असेल, ॲव्हिएटर असेल, इतर अनेक कोणत्या कंपन्यांच्या गाड्या असतील मला माहिती नाहीये, पण माझ्यासमोर पर्यायांची उपलब्धता आहे, निवडीचं स्वातंत्र्य आहे आणि एका कंपनीची मक्तेदारी संपल्यामुळे मला ताबडतोब स्कूटर मिळू शकते. तर थोडक्यात खुली अर्थव्यवस्था ही मक्तेदारी संपवते, शोषण थांबवते आणि गरिबांपर्यंत सुविधा लवकरात लवकर पोहोचवते, हे सप्रमाण सिद्ध झालेलं आहे. दुसरं उदाहरण आपण घेऊया मोबाईल फोनचं, की एक काळ असा होता 99 साली की जेव्हा इतर कंपन्या मोबाईलमध्ये आलेल्या नव्हत्या, केवळ BSNL हीच कंपनी होती. त्यावेळेला आउटगोईंग तर प्रचंड चार्जेस होते, पण इनकमिंग चार्जेसही प्रचंड लागायचे. मला आठवतं की 98 साली मोबाईलला तुम्ही आउटगोईंग जर केला तर 16 रुपये प्रति मिनिट कॉल होता आणि कॉल रिसीव्ह करण्याला सुद्धा पैसे लागायचे. 2002 ते 4च्या दरम्यान अशी स्थिती होती की BSNLचं कार्ड मिळवायला 6 महिन्यांचं वेटिंग होतं. आज अशी परिस्थिती आहे. जिओ, एअरटेल, आयडिया, BSNL इतक्या कंपन्या बाजारामध्ये आहे. मी आत्ता इथून बाहेर पडली, दुकानामध्ये गेली, माझं आधार कार्ड दिलं, फॉर्म भरला तर दुसऱ्या मिनिटाला मला सिम कार्ड मिळतं आणि मी मोबाईल सुरू करू शकते. थोडक्यात अतिशय महत्वाचा मुद्दा सांगायचा आहे तो असा की जो समाजवाद हा गरिबांच्या हितासाठी तयार झाला होता, त्या समाजवादाने किंवा त्या सरकारच्या हस्तक्षेपाने विकासाचे लाभ गरिबांपर्यंत पोहोचण्यात किती अडथळे आणले हे आपण आता समजू शकतो. आणि ज्या खुल्या अर्थव्यवस्थेच्या नावाने की खुली अर्थव्यवस्था म्हणजे गरिबांचं शोषण आहे, आता गरिबांना कोणी वाली उरला नाही, हा सतत ज्याला म्हणता येईल अपप्रचार केला गेला, त्या खुल्या अर्थव्यवस्थेने गरिबांपर्यंत विकासाचे लाभ कसे पोहोचवले. आज आपण बघतो की कामवाली, धुळभांडवाली बाई असेल किंवा मेंढपाळ असेल, यांना सुद्धा मोबाईल घेता येऊ शकतो, इतक्या स्वस्तामध्ये मोबाईल उपलब्ध झालेला आहे. पुन्हा मूळ मुद्द्यावर येऊया की जसं मी सुरुवातीला म्हटलं तसं की स्वातंत्र्य हा शरद जोशींच्या संपूर्ण विचारांचा केंद्रबिंदू होता आणि म्हणून माणसाला निवडीचं स्वातंत्र्य उपलब्ध करून देणारी, त्याच्यासमोर विविध पर्याय ठेवणारी अशी जी अर्थव्यवस्था आहे ती खुली अर्थव्यवस्था आहे. त्यामुळे त्यांनी त्याचा पुरस्कार केला. म्हणजे त्यांच्या खुल्या अर्थव्यवस्थेचा पुरस्कार करण्यामागे सुद्धा काहीतरी वैचारिक अधिष्ठान होतं, तत्वज्ञानात्मक अधिष्ठान होतं. आणि म्हणूनच ही खुली अर्थव्यवस्था ही खुली झाली पाहिजे, सरकारचा हस्तक्षेप संपला पाहिजे आणि सरकारने केवळ कायदा आणि सुव्यवस्थेपुरतं आपलं अस्तित्व मर्यादित ठेवावं, या विचारांचे होते. शेतकरी चळवळीला आता त्यांनी काय योगदान दिलं हे आपण याकडे वळूया. मला असं वाटतं की भारतामध्ये पहिल्यांदा स्वातंत्र्यानंतर शेतकऱ्यांना सर्वप्रथम मोठ्या प्रमाणावर संघटित करणारा, त्यांच्यात आत्मविश्वास जागवणारा, त्यांच्यात स्वाभिमान जागवणारा नेता म्हणून इतिहासामध्ये निर्विवादपणे शरद जोशी यांची नोंद होईल, याच्यात काहीही शंका नाही. कारण शरद जोशींचा उदय होण्यापूर्वी शेतकरी हा इथे वर्ग म्हणून संघटितच नव्हता. आणि आपल्याला माहिती आहे की जो वर्ग म्हणून संघटित नसतो त्याच्या मागण्यांना, त्याच्या समस्यांना काहीही किंमत राहत नाही. नोकरदार वर्गाचं आपण म्हणताना नोकरदार वर्ग हा शब्द वापरतो. 7व्या वेतन आयोगाची मागणी ताबडतोब मान्य होते. बँकेच्या कर्मचाऱ्यांनी काही संप केला, त्यांच्या मागण्या ताबडतोब मान्य होतात. डॉक्टर्स संप करतात, त्यांच्या मागण्या ताबडतोब मान्य होतात, कारण हा वर्ग म्हणून संघटित आहे. परंतु शरद जोशींच्या पूर्वी शेतकरी हा संघटित नव्हता आणि त्याच्यामुळे शेतकऱ्याला काहीही किंमत नव्हती, त्याच्या समस्यांना काहीही किंमत नव्हती. शरद जोशींनी सगळ्यात पहिल्यांदा युनोची नोकरी सोडून महाराष्ट्रात येऊन 23.5 एकर कोरडवाहू जमीन घेतली, स्वतः शेती करून बघितली, शेतीचे प्रयोग केले.
शेतकऱ्याचं दारिद्र्य नेमकं कशामुळे आहे, भारतातली शेती का तोट्यात आहे, याचा त्यांनी स्वतः शेती करून शोध घेण्याचा प्रयत्न केला. आणि त्यानंतर शेतकरी संघटनेची बांधणी आणि संघटना उभारणी करून त्याला तत्वज्ञानात्मक अधिष्ठान देऊन त्यांनी शेतकऱ्याला वर्ग म्हणून संघटित केलं. आणि त्याचा परिणाम असा झाला की सगळ्यात पहिल्यांदा राजकारणाच्या केंद्रस्थानी शेतकऱ्यांच्या शेतमालाचा हमीभाव हा एक मुद्दा आला. तोवर हा मुद्दा नव्हता. योगेंद्र यादव यांनी जेव्हा आम आदमी पक्षाची स्थापना झाली होती तेव्हा त्याबद्दल एक चांगलं वाक्य म्हटलं होतं की आम आदमीला पक्षाला किती जागा मिळाल्या, किती टक्के मत मिळाले हे आमच्या दृष्टीने महत्वाचं नाही. आमच्या दृष्टीने हे महत्वाचं आहे की आम्ही राजकारणाचा अजेंडा बदलवला. शरद जोशींचं हे निर्विवाद योगदान आहे की शेतकऱ्यांचा शेतीचा हमीभाव हा विषय त्यांनी राजकारणाच्या केंद्रस्थानी आणला. आणि आजची परिस्थिती अशी आहे की प्रादेशिक पक्ष असो किंवा राष्ट्रीय पक्ष असो, प्रत्येक पक्षाच्या जाहीरनाम्यामध्ये शेतकऱ्यांचा शेतीमालाचा हमीभाव, शेतमालाला आम्ही इतका हमीभाव देऊ, हा याचा उल्लेख असतो. हे संपूर्ण श्रेय जे आहे हे निर्विवादपणे शरद जोशींना द्यावं लागेल. आणखी एक महत्वाचा मुद्दा, आणखी एक महत्वाचा असं म्हणता येणार नाही की एक अनन्यसाधारण महत्वाचा मुद्दा असं मी म्हणेन की शेतकरी संघटनेने शरद जोशींनी शेतकरी चळवळीमध्ये एक युनिव्हर्सिटीचं काम केलं, एका विद्यापीठाचं काम केलं. शरद जोशी जेव्हा सभा घ्यायचे तेव्हा अर्थशास्त्र, आयात काय आहे, निर्यात काय आहे, डंकेल प्रस्ताव काय आहे, खुली अर्थव्यवस्था काय आहे, सरकारने जर परदेशातून माल आयात केला तर तुमचे भाव का पडतात आणि निर्यात केला तर काय होतं, हे सगळं अर्थशास्त्र अडाणी अशिक्षित क्षेत्रांना अतिशय सोप्या भाषेमध्ये समजावून सांगितलं. म्हणजे एखादा अर्थशास्त्रज्ञ काय बोलेल इतका अभ्यास शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांचा होता आहे. आणि अर्थशास्त्रज्ञांनाही त्यांच्यासमोर युक्तिवाद करायला भीती वाटावी इतकी तयारी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांची, नेत्यांची, शेतकऱ्यांची शरद जोशींनी करून घेतली. आणि म्हणून शेतकऱ्यांना अर्थसाक्षर करण्याचं निर्विवाद श्रेय हे शरद जोशींना जातं, शेतकरी संघटनेला जातं. शेतकरी संघटनेने महाराष्ट्रामध्ये युनिव्हर्सिटीचं, विद्यापीठाचं काम केलेलं आहे, याबद्दल काहीही शंका नाही. तिसरी महत्वाची गोष्ट मला जी असं वाटते की महात्मा गांधींनंतर सगळ्यात पहिल्यांदा स्वातंत्र्योत्तर काळामध्ये महिलांचा शेतकरी आंदोलनात असलेला सहभाग ही एक अद्भुत गोष्ट होती. त्यावेळेला खरं हा इलेक्ट्रॉनिक मीडिया किंवा टीव्ही चॅनल्स इतके प्रभावी नव्हते. त्यात शरद जोशींना काय प्रसिद्धी, पॉप्युलरिटी मिळाली असती याची कल्पना सुद्धा करवत नाही. चांदवडला त्यांनी जे महिला अधिवेशन घेतलं होतं नाशिक जिल्ह्यातल्या चांदवड इथे, त्यावेळेला 2.5 ते 3 लाख शेतकरी महिला त्या चांदवडच्या अधिवेशनामध्ये आल्या होत्या. शरद जोशी त्यांच्या कार्यकर्त्यांना सांगायचे, तुम्ही एकट्याने बैठकीला नाही यायचं, तुम्ही तुमच्या पत्नीला, बायकोला बैठकीला आणलं पाहिजे, त्यांना आणा. आणि त्या लक्ष्मीमुक्ती आंदोलनामध्ये शरद जोशींनी पहिल्यांदा हा नारा दिला की जी सकाळी उठल्या 5 वाजल्यापासून रात्री 10 पर्यंत तुमच्या घरामध्ये एक पैसा न घेता कष्ट करते, प्रेमाने राबते, तिला तुम्ही मुक्त करा. आणि 2 लाखपेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आपल्या बायकोच्या नावावर जमिनीचा सातबारा करून दिला. ही एक इतिहासातली अत्यंत अद्भुत, अविश्वसनीय, अनिर्वचनीय घटना म्हणावी लागेल. कारण असं की ज्या भारतीय समाजामध्ये आजही 2020 साली मुलगी झाली तर नाराजी व्यक्त केली जाते, आजही 2020 साली गर्भपात केंद्र पकडले जातात की जिथे स्त्रीचा गर्भ असेल तर तो पाडला जातो, तिथे 1980च्या दशकामध्ये 2 लाखपेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आपल्या बायकोच्या नावावर जमिनीचा सातबारा करून द्यावा शरद जोशींच्या आव्हानावर. ही एक अतिशय अद्भुत अशी घटना होती. म्हणून स्त्रियांना शेतकरी चळवळीमध्ये सहभागी करून घेणं हे त्यांचं शेतकरी चळवळीला दिलेलं एक अनन्यसाधारण योगदान आहे. एक ब्राह्मण माणूस हा शेतकऱ्यांचा नेता होऊ शकतो हे त्यांनी सगळ्यात पहिल्यांदा दाखवून दिलं. कदाचित ते निवडणुकीमध्ये पराभूत झाले असतील, तो भाग अलाहिदा, परंतु शरद जोशींचं नेतृत्व सर्व जाती धर्मातल्या शेतकऱ्यांनी मानलं होतं, याच्यामध्ये कुठलीही शंका नाही. तेव्हा या जातीच्या याच्यातून काही प्रमाणात का होईना त्यांनी शेतकऱ्यांना बाहेर काढलं
हे त्यांचं शेतकरी चळवळीला दिलेलं निर्विवाद योगदान मानावं लागेल. आज जर शरद जोशी असते, आजच्या संदर्भामध्ये मला त्यांचं विशेषत्वाने उल्लेख करावासा वाटेल, कारण हा नवीन कृषी कायदा जो भाजप सरकारने केलेला आहे, मोदी सरकारने केलेला आहे, त्याच्या संदर्भात इतके आंदोलनं होतात आहे. शेतकरी संघटनेचा या कायद्याला पाठिंबा आहे, कारण त्यांची तीच भूमिका होती शरद जोशींची की एपीएमसी कमिट्या ज्या आहेत, कृषी उत्पन्न बाजार समित्या, या संपल्या पाहिजे. याच्यामुळे शेतकऱ्यांचं शोषण होत आहे, यांची मक्तेदारी निर्माण झालेली आहे. माझ्या सोयाबीनला जर दिल्लीमध्ये जास्त भाव मिळत असेल तर मला तो तिथे जाऊन विकण्याचा अधिकार प्राप्त झाला पाहिजे. देशांतर्गत पहिले खुली अर्थव्यवस्था करा हे त्यांचं म्हणणं होतं. ते या कायद्याअंतर्गत झालेलं आहे आणि शरद जोशी जर असते तर निश्चितच त्यांनी या कायद्याचं स्वागत केलं असतं. आपल्याला माहिती आहे की 1998ला जेव्हा झोनबंदी उठवल्या गेली तेव्हा साखरेचा भाव हा कसा वाढला होता. एक काळ असा होता की महाराष्ट्रात जेव्हा 1500 रुपये कापसाचा भाव होता, आंध्र प्रदेशमध्ये 25चा होता आणि महाराष्ट्राच्या शेतकऱ्याला आंध्र प्रदेशमध्ये जाऊन कापूस विकता येत नव्हता. आज या कायद्यामुळे देशांतर्गत खुली अर्थव्यवस्था निर्माण झालेली आहे. महाराष्ट्राचा शेतकरी त्याच्या उत्पादनाला जर पंजाबमध्ये भाव मिळत असेल तर पंजाबमध्ये जाऊन विकू शकतो, पंजाबमधला शेतकरी तामिळनाडूमध्ये जाऊन विकू शकतो. मला असं वाटतं की शेतकऱ्याला निवडीचं स्वातंत्र्य देणाऱ्या, मक्तेदारी तोडणाऱ्या या कायद्याचं सर्वांनी स्वागत करायला पाहिजे. या कायद्याचा विरोध करण्यामागे अनेक कारणं जी आहेत, त्यामध्ये एक मला महत्वाचं कारण जे वाटतं तो केंद्र राज्य संबंध तणाव. आपल्याकडे नेहमीच हा विषय वादाचा राहिलेला आहे की केंद्रामध्ये जर विरोधी पक्षाचं सरकार असेल तर राज्यातले दुसऱ्या पक्षाचं सरकार केंद्राच्या कायद्यांना विरोध करतो. उदाहरणार्थ समजून घेतलं तर केंद्रामध्ये जर काँग्रेसचं सरकार असेल आणि राज्यात भाजपचं असेल तर केंद्राच्या कायद्यांना भाजपचं सरकार विरोध करेल, किंवा केंद्रात भाजपचं सरकार असेल आणि राज्यात काँग्रेसचं असेल तर राज्यातलं काँग्रेसचं सरकार भाजपच्या कायद्यांना विरोध करेल. साधारणपणे या कायद्याला आता पंजाब, हरियाणा या राज्यांमध्ये जो विरोध होताना दिसतोय, तर पंजाबमध्ये केंद्रविरोधी सरकार आहे. त्यामुळे केवळ विरोधासाठी विरोध ही भूमिका न घेता शेतकऱ्यांना निवडीचं स्वातंत्र्य देणाऱ्या या कायद्याचं स्वागत करायला पाहिजे असं मला व्यक्तिशः वाटतं. शरद जोशी असते तर निश्चितपणे त्यांनी याला पाठिंबा दिला असता आणि आजही शरद जोशींच्या जी शेतकरी संघटना स्थापन केलेली आहे त्याचे सर्व कार्यकर्ते आणि नेते यांनी या कायद्याला पाठिंबा दिलेला आहे. मला या ठिकाणी आणखी एक उल्लेख करावासा वाटतो की इसेन्शियल कमोडिटी ऍक्ट जो होता स्वातंत्र्याच्या पूर्वी आलेला ब्रिटिशांच्या काळामध्ये, त्याच्यामध्ये दुसऱ्या महायुद्धाच्या काळामध्ये आलेला केवळ 20 वस्तू त्यांनी अशा ठेवल्या होत्या की ज्यावर निर्बंध नव्हते. इंदिरा गांधींच्या काळामध्ये या 20 वस्तूंमधल्या केवळ 3 वस्तू त्यांनी, म्हणजे त्यात एक हळद होती, काळी मिरी होती आणि गुळ होती, या सोडून बाकी 17 वस्तूंवरही परत निर्बंध आणले. आणि वाजपेयींच्या सरकारने 1 सप्टेंबर 2001ला 713 वस्तूंवरचे निर्बंध उठवले इसेन्शियल कमोडिटी ऍक्ट अंतर्गत असलेल्या, आणि म्हणून शरद जोशींनी त्यांना पाठिंबा दिला होता. म्हणजे हा पाठिंबा सुद्धा परत विचारांच्या आधारावर किंवा विचारसरणीच्या आधारावर, तत्वज्ञानाच्या आधारावर दिलेला पाठिंबा होता. मला इथे प्रकर्षानं नमूद करावं असं वाटतं. शेवटी जाता जाता एक गोष्ट महत्वाची आहे की शेतकऱ्याला वर्ग म्हणून संघटित करणं, शेतकरी संघटनेचं युनिव्हर्सिटी म्हणून काम करणं, आपल्या कार्यकर्त्यांना, आपल्या नेत्यांना वैचारिकदृष्ट्या अर्थसाक्षर करणं, त्यांना तयार करणं, त्यांना नवी दृष्टी देणं. स्त्रीमुक्ती चळवळीचा परीघ हा पांढरपेशा शहरी मध्यमवर्गीयांपुरता होता, तो वाढवून कष्टकरी शेतकरी स्त्री पर्यंत नेणं हे मोठं योगदान शरद जोशींचं शेतकरी चळवळीला आहे, भारतातल्या शेतकरी चळवळीला आहे. परंतु शेवटी जाता जाता एक नमूद करावं असं वाटतं की केवळ शेतकरी संघटना आणि शेतकरी चळवळ इतकं सीमित शरद जोशींचं व्यक्तिमत्व नव्हतं. माझं जे पुस्तक आहे शरद जोशी शोध अस्वस्थ कल्लोळाचा, यामध्ये शेतकरी संघटनेच्या पलीकडचे शरद जोशी याचा वेध घेण्याचा मी माझ्या पात्रतेप्रमाणे किंवा माझ्या क्षमतेप्रमाणे प्रयत्न केलेला आहे. आणि त्यामध्ये शरद जोशींचे अनेक अज्ञात पैलू किंवा माहीत नसलेल्या गोष्टी तुम्हाला निश्चितपणे वाचायला मिळतात की शरद जोशींचं किती भाषांवर प्रभुत्व होतं, त्यांना कालिदासाचं मेघदूत मधले उतारेच्या उतारे कसे पाठ होते, किंवा सॉमरसेट मॉमच्या कितीतरी सुंदर कथा ते कसे सांगायचे, त्यांचं भाषेवरचं प्रभुत्व,
साहित्याची त्यांची आवड, वृत्तबद्ध कविता त्यांना कितीतरी पाठ होत्या, हे सगळे पैलू वाचायला मिळतात. माझी तुम्हाला एक नम्र विनंती आहे की जरूर शरद जोशींचं सगळं साहित्य वाचा. श्रीकांत उमरीकर यांच्या प्रकाशनाने, औरंगाबाद येथील त्यांच्या जनशक्ती वाचक चळवळ या प्रकाशनाने त्यांचं सर्व साहित्य प्रसिद्ध केलेलं आहे. आणि शेतकरी संघटनेपलीकडचे शरद जोशी समजून जर घ्यायचे असतील तर जरूर एकदा शरद जोशी शोध अस्वस्थ कल्लोळाचं हे पुस्तक वाचा. तुमच्या अभिप्रायाची मी निश्चितपणे वाट पाहीन. धन्यवाद.